येवला पारेगाव रोड भागात भुयारी गटारामुळे रस्त्याची दयनीय अवस्था। येवला शहरात भुयारी गटारांचे काम चालू असून यावेळी शहरातील पारेगाव रोड तसेच महात्मा फुले कॉलनी भागामध्ये भुयारी गटार झाले असून यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून रस्ता दुरुस्ती न झाल्याने सध्या पाऊस चालू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे। त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो। तरी त्वरित रस्त्याचे काम करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। तर या परिसरात खासगी दवाखाने असल्याने रुग्णांना देखील या खराब रस्त्याचा त्रास सहन करण्याची वेळ येत आहे। पारेगाव रोड महात्मा फुले कॉलनी लोणारी नगर जवळ असलेल्या वस्तीमध्ये त्या ठिकाणी असलेले भुयारी गटरीचे काम झाल्यानंतर तिथली जी परिस्थिती आहे ती अत्यंत खराब आहे। जर फॅमिलीसह जर जायची परिस्थिती आली तर त्या ठिकाणून जाऊ शकत नाही। पुढं 2-3 हॉस्पिटल आहे, सोनवणे हॉस्पिटल आहे, काकड हॉस्पिटल आहे, हे 3-4 हॉस्पिटल आहे की त्या ठिकाणी जर पेशंट जायचं म्हटलं तर जाणं शक्य नाही। अशा परिस्थितीमध्ये नगरपालिका म्हणा किंवा प्रशासन म्हणा यांनी त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे। गेल्या 2-3 महिन्यापासून ही परिस्थिती आज चालू आहे आणि आता सध्या पाऊस चालू आहे। पावसामध्ये सुद्धा अशा वाईट परिस्थितीत जावं लागतंय। तरी याबाबतीत शासनाने ताबडतोब नगरपालिकेने म्हणा किंवा माननीय भुजबळ साहेबांनी यामध्ये खास करून लक्ष घालून या कॉलनी भागातले प्रश्न मिटवा अशी मी आपल्याला विनंती करतो। माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांची अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल साहेबांचे हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक नितीन पाटील गायकवाड, माजी सरपंच अंगणगाव। माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांची अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सुभाष भाऊसाहेब गांगुर्डे, जनसंपर्क संचालक येवला मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येवला। शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय सेल। आदरणीय साहेबांची अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल साहेब तुमचे हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक माजी नगरसेवक दत्ताभाऊ निकम व समस्त निकम परिवार आधारस्तंभ, संत सावता युवा ग्रुप माळीपुरा तसेच अंजनी सूर्य लॉन्स येवला।